कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. धावत आली बगर जनी त्वात जगा टाकीत भरुनी धावत ये तू जाणे सदया ये प्रभू मज सहरा सायन कोणी जगी उरला एक सुखाचा रजनुरला ज्यास तयाच्या प्रिय सखया ये प्रभू मज सहरा दर्शन किंवा वचन पुरे मी कधी ऐसे म्हणत न रे ह्या पतिता म्हणून पुन्हा. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मननामध्ये मी विकास समुद्रे आपले स्वागत करीतो. आज दिनांक 17 जुलै. आजच्या मननाकरिता विषय आहे माझ्या पित्याचे कार्य. आजच्या मननाकरिता शास्त्रभाग आहे योहानकृत शुभवर्तमान 4 अध्याय 31 ते 38 ही वचने. आजच्या मननाकरिता विशेष वचन आहे ह्यास्तव पिकाच्या धान्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावे म्हणून त्याची प्रार्थना करा. मत्तईकृत शुभवर्तमान 9 अध्याय 38 वचन. आपणापैकी प्रत्येक जणांनी आपल्या पित्याच्या आत्मे जिंकण्याच्या कार्यामध्ये सहभागी असलेच पाहिजे. इतरांचे तारण व्हावे यासाठी आपले तारण झाले आहे. देवाची अशी इच्छा आहे की आपणापैकी प्रत्येकाने हरवलेले आत्मे त्याच्याकडे आणण्याकरिता क्रियाशील असले पाहिजे. हरवलेल्या मेंढराचा दाखला सांगितल्यानंतर येशू म्हणाला, तसे या लहानातील एकाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही. मत्तईकृत शुभवर्तमान 18 अध्याय 14 वचन. 1 तिमोथेय 2 अध्याय 3 ते 5 ही वचने. येशू खरा द्राक्षवेल आहे, परंतु लक्षात ठेवा की त्याचा बाप माळी आहे. आपण नेहमी म्हणतो येशू ख्रिस्ताच्या शिष्यांच्या जीवनात फलदायित्वाचे चिन्ह दिसावयास हवे. फलदायी जीवनामुळे देवाच्या पित्याचे गौरव होते. हे तुम्हास समजले का? आपल्या चांगल्या कार्याचा हेतू हा आहे की आपल्या स्वर्गातील पित्याचे गौरव व्हावे. मार्ककृत शुभवर्तमान 5 अध्याय 16 वचन. येशूने आत्मे जिंकणे आणि सुवार्ता कार्य यांना पिकाची उपमा दिली आहे. तो म्हणतो की पिता हा पिकाचा धनी आहे. पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवावे म्हणून प्रार्थना करा. मत्तई 9:37 आणि 38 ही वचने. यशायाला झालेल्या दृष्टांतात पिता त्रैक्याच्या वतीने पाचारण करतो की तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली ती अशी, मी कोणाला पाठवू, आमच्यासाठी कोण जाईल. यशाया 6 अध्याय 6 ते 8 ही वचने. देवाच्या राज्याची सेवा करण्याबाबत पित्याने त्याच्या पुत्राला राष्ट्राचे तारण व्हावे म्हणून प्रार्थना करावयास शिकविले. माझ्याजवळ माग, म्हणजे मी तुला राष्ट्रे वतनादाखल देईन. स्तोत्रसंहिता 2 अध्याय 8 वचन. सुवार्तेसाठी प्रयास करणाऱ्या सुवार्तिकांची स्वर्गीय पित्याचा अधिकार सतत
आपल्या लक्षात ठेवला पाहिजे. आरोग्य मिळाले किंवा भूते काढली म्हणून संतुष्ट असू नये. अंतिम सत्य हेच आहे की आमची नावे स्वर्गातील पित्याजवळ लिहिलेली आहेत, जो स्वर्ग आणि पृथ्वीचा प्रभू आहे. जरी आपण लहान कळप असलो तरी पित्याला आनंद आहे की आपल्याला राज्य द्यावे. लूकऋतशुभवर्तमान 12 अध्याय 32 वचन. आपल्याला भीतीच्या भावनेतून बाहेर आले पाहिजे आणि धैर्याने साक्ष दिली पाहिजे, कारण पित्याच्या परवानगीशिवाय एक चिमणी देखील मरत नाही. तथापि तुमच्या पित्या वाचून त्यातून एकही भूमीवर पडणार नाही. मत्तेकृतशुभवर्तमान 10 अध्याय 27 ते 29 वचने. पाळकीय सेवेमध्ये जे आहेत त्यांनीही पित्याचे आपल्या कळपाबरोबर असलेले नाते विसरू नये. येशू म्हणाला की उत्तम मेंढपाळ मी आहे. त्याने आणखी म्हटले की पित्याने मला मेंढरे दिली आहेत. योहानकृतशुभवर्तमान 10 अध्याय 14 आणि 29 वचने. करिंथ येथील मंडळीमध्ये त्याचा आवडता पाळक आणि सुवार्तिक यांचेवरून फूट पडली होती. त्या मंडळीच्या विश्वासणाऱ्यांना संदेश देताना पाऊल म्हणतो, सर्व सेवक तुमचे आहेत आणि तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे. 1 करिंथ 3 अध्याय 4 वचन तसेच 21 ते 23 ही वचने. या क्षणाला हे समजणे किती महत्त्वाचे आहे की आपल्याला एकच देव आहे आणि तो सर्वांवर आणि सर्वांमधून आणि सर्वांच्या ठायी असलेला देव, जो सर्वांचा पिता, तोही एकच आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणतीही गोष्ट आपल्यामध्ये ऐक्य राखण्यास मदत करणार नाही. आपण प्रार्थना करू. हे देवा, या जगामध्ये राहत असताना तुझ्या मंडळीमध्ये ऐक्याने आणि प्रीतीने राहण्यास तू आम्हास शिकव. आम्हास अधिक परिपक्व होण्यास शहाणपण दे. तुझ्या पसंतीचे पात्र बनण्यास आमचे सहाय्य कर. आमेन.